आज मी आपल्या आईला असं एक सरप्राईज देणार आहो की कोणी सोचू शकत नाही. तर चला सांगतो मग तुम्हाला. म्हणून मी लागलो पटापट तयारी करायसाठी, कारण की मला जायचं होतं भुरभुरले जायचं. पहिलं मस्त तयारी करून घेतली. तर माझी झाली बढिया एक नंबर तयारी. पण मी माझ्या आईला सांगितलं नाही की मी कुठे चाललो बा म्हणून, कारण की मला द्यायचं होतं आईला सरप्राईज. आई माझी बसून होती, मी सांगत होती मी आई चालली लग्नाला बा म्हणून, आज काही येणार नाही, मी उद्या येतो बा म्हणून. तर आई म्हणे ठीक आहे जा, चांगली जा ना, चांगली ये म्हणे. मी म्हणलं ठीक आहे आई. माझी बी बाई म्हणे जा बाई लवकर येजो म्हणून सांगत होती. मी आईला सरप्राईज देणार आहे म्हणून तुम्ही कोणाला सांगा नको आता. म्हणून माझ्या आईनं माझा चुमा घेऊन टाकला ना, मी निघालो गुपचूप मंदी चुपचाप. मला भेवाई वाटत होता, पण मला आईला सरप्राईज बी द्यायचा होता, म्हणून मी निघालो संध्याकाळी. बस स्टॉपवर पोहोचून बसची वाट पाहत होतो, बस कधी येणार म्हणून. बस आली, बस मध्ये बसलो ना, मस्त अंधार गच्च बी झाला होता. मस्तच अंधार झाला का, या अंधारामध्ये तर मी सरप्राईज नाही देऊ शकणार, तर मी उद्या सकाळी सरप्राईज देणार. तर चला मग तुम्हाला सांगतो का सरप्राईज आहे. तर माझी खुशी पाहून तर तुम्ही समजूनच गेले असणार. तर मी आईसाठी का सरप्राईज घेऊन जाणार आहोत. आईपेक्षा जास्त खुशी तर मला होत होती, पण एक भेवई वाटे की आई का म्हणणार बा, शिवा देणार का करणार बा म्हणून. तर आज आम्ही आलो होतो गाडी घ्यायसाठी. माझ्यासोबत माझा भाऊ, फ्रेंड सगळेच होते. माहित आहे माझी आई मग हा व्हिडिओ पाहिन तर आईचे माझ्या काय रिएक्शन राहणार आहेत. व्हिडिओ तर जाऊ द्या, घरी माहीत झाल्यावर का होणार मला ते समजत नाही आहे. तरी म्हणलं जाऊ द्या, काही ना काही तर होणार, म्हणून आलो होतो इकडे रुदुले बी घेऊन. इकडे चाबीच दाखवायला लागलं.